Okay students, this video is for class 4 EVS. Chapter number 1, the life cycle of animals. Okay, in this lesson we are going to see about the life cycle of animals. आपण लाईफ सायकल ॲनिमल्सच्या लाईफ सायकलबद्दल या लेसनमध्ये पाहणार आहोत. ओके, आता इथे पहा तर काय म्हटलेलं आहे. आता ही जी हँडरायटिंग आहे ना, मी प्रिंटआउट काढली आहे फोटोजवरनं, त्यामुळे थोडीशी फेंट आहे, तर हे तुम्ही समजून घ्या. ओके, डाऊट आला तर तुमच्याजवळ टेक्स्टबुक आहे, तुम्ही टेक्स्टबुक घेऊन बसायचे. पहिली गोष्ट तर आपल्यासोबत आपली टेक्स्टबुक असू द्या आणि त्याच्यातून पाहून पाहून मग तुम्हाला हा लेसन करायचा आहे. ठीक आहे, मी वाचते, तुम्ही लक्ष द्या. Can you tell? These are two pictures. What is the first picture shows? There is a doggy with its puppies. हे doggy आहे, काय आहे? Doggy, dog, and these are puppies. Dogचं पिल्लू, त्याला काय म्हणतो आपण? Puppy म्हणतो. Okay. Here there is what? It is called as what? It is caterpillar. Okay, it is caterpillar, and what is this? This is a butterfly. हा काय आहे? बटरफ्लाय आहे. आता खालचे क्वेश्चन्स पहा. लुक ॲट द पपीज अँड देअर मदर इन द पिक्चर. डू यू सी सम सिमिलॅरिटीज? सिमिलॅरिटीज वर्डला अंडरलाईन करायचं आहे. ओके, पिक्चरमध्ये कोण दिसते? पपी दिसते आणि पपीची मदर दिसते आपल्याला, बरोबर. सिमिलॅरिटी आहे का? पहा, पपीला 2 कान आहे, पिल्लूला 2 कान आहे. पपीला 1 नाक आहे, पिल्लूला 1 नाक आहे. पपीच्या अंगावर जी डिझाईन आहे तशी, म्हणजे पपी म्हणजेच पिल्लू. डॉग आणि पपी बद्दल बोलतोय आपण. डॉगचं जसं स्ट्रक्चर आहे तसंच पपीचं स्ट्रक्चर आहे. डॉगच्या अंगावर जशी डिझाईन आहे पपीच्या अंगावर पण तशीच डिझाईन आहे. डॉगला टेल आहे, पपीला पण टेल आहे, है ना. म्हणजे डॉग अँड पपी लुक सिमिलर. डॉग अँड पपी लुक सिमिलर. ते दोघं कसे दिसतात? सारखे सारखे दिसतात. डू यू सी सम सिमिलॅरिटीज? येस, वी सी सम सिमिलॅरिटीज. आपल्याला काही सिमिलॅरिटीज दिसत आहेत. नाऊ लुक ॲट द बटरफ्लाय अँड द कॅटरपिलर दॅट हॅज कम आउट ऑफ अन एग. कॅटरपिलर एगमधून बाहेर येतो, हा कॅटरपिलर पहा आणि हा बटरफ्लाय पहा. या दोघांमध्ये सिमिलॅरिटी दिसते का काही? नाही, यांच्यामध्ये डायरेक्ट सिमिलॅरिटी दिसते का काही? नो, देर इज नो सिमिलॅरिटी बिटवीन देम. ओके, कॅन यू टेल? आता हे पहा, थर्ड स्टेप. व्हॉट इज दिस? दिस इज ए हेन. इट इज एग ऑफ हेन अँड दिस इज व्हॉट? दिस इज चिक. म्हणजे हेनचं जे पिल्लू आहे तिला काय म्हणतो आपण? चिक म्हणतो, आहे ना. हा कशातून बाहेर येतो आहे? पहा, हा अंड्यामधून बाहेर येतो आहे. A hen lay eggs and chick come out of these eggs. Do kittens come out of the eggs? किटन, जसं एग मधून पिल्लू बाहेर येतो कोंबडीचं, तसे किटन जे आहे मांजरीचे पिल्लू पण अंड्यामधून बाहेर येतात का? म्हणजे मांजर आधी अंड देतं का? कोंबडीसारखं नाही. मांजर काय देते? ती डायरेक्ट गिव्ह बर्थ टू यंग वन्स. नो, अंड्यामधून मांजरीचं पिल्लू बाहेर येतं का? नाही. मांजरीचं पिल्लू कसं बाहेर येतं? मांजर काय करते? पिल्लू, डायरेक्ट पिल्लू जन्माला येतं ना. जसं ह्युमन बिईंग्समध्ये डायरेक्ट काय येतो? बेबी प्रोड्यूस होतो. अंडे वगैरे असतात का आधी? नाही. सो व्हॉट इज, म्हणजे काही ॲनिमल्सचे पिल्लू, पपीज त्यांच्यासारखे दिसतात, काहींचे दिसत नाही. ओके, आणि काही जे हे आहे लाईफ सायकल, तेही अंड्यापासून सुरुवात होते आणि काही डायरेक्ट काय करतात? छोट्या बेबीजला जन्म देतात. ओके, कळला हा डिफरन्स? ओके, त्यानंतर पुढे पहा. सी द ग्रोथ ऑफ ॲनिमल्स. द ग्रोथ ऑफ ॲनिमल्स. ए किड अँड ए फुल्ली ग्रोन गोट आर नॉट व्हेरी डिफरंट टू लुक ॲट. There is not much difference between a kitten and an adult cat. These babies grow in their mother's tummy and are born
born from the mother's tummy. 2. These animals do not lay eggs. ओके, द ग्रोथ ऑफ ॲनिमल्स. याच्यामध्ये पिक्चरमध्ये तुम्हाला कोण दिसतंय? गोट दिसत आहे. गोटचा जो बेबी आहे ना, या बेबीची ग्रोथ मदर्सच्या टमीमध्ये होते. म्हणजे गोटच्या टमीमध्ये याची ग्रोथ होते आणि पूर्ण ग्रोथ झाली की हा टमीमधून बाहेर येतो. बरोबर. हे जे आहे काही काही ॲनिमल्स जे आहे ते ॲनिमल्स एग्स देतात का? नाही. ॲनिमल्स डू नॉट ले एग्स. इथे लक्षात घ्या हा. ॲनिमल्स लाईक कोण कोण? काऊ, त्यानंतर बफेलो, त्यानंतर गोट, लायन यासारखे ॲनिमल्स जे आहे डू नॉट ले eggs. They do not lay eggs. They give birth. They give birth to young ones. They give birth to young ones. ते काय करतात? त्यांच्या बेबीला डायरेक्ट बर्थ देतात, जन्म देतात. बेबीची ग्रोथ कुठे होते? द बेबी इज ग्रोन inside tummy of mother. The baby is grown inside tummy of mother. Okay, this is first part. Now we will move to the second part. पार्ट नंबर 2 झाले. आता एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम पुढची. ओके, हां. सी नेक्स्ट. ए चिकन इज बॉर्न फ्रॉम एन एग. चिकन मीन्स वॉट? चिकन मीन्स कोंबडीचं पिल्लू. इज बॉर्न फ्रॉम एन एग. हे कशामधून बाहेर येतं? अंड्यामधून बाहेर येतं. ॲन्ट्स, बटरफ्लाईज, फिश, फ्रॉग, स्नेक्स ऑल आर ॲनिमल्स दॅट ले एग्स. हे सगळे ॲनिमल्स काय करतात? दे ले एग्स. म्हणजे ते अंडी देतात आणि त्या अंड्यांमधून नंतर पिल्लू बाहेर येतात. बट वी डू नॉट ऑफन सी देअर एग्स. द एग्स ऑफ सम व्हेरी स्मॉल ॲनिमल्स आर व्हेरी टायनी. वी वुड हार्डली notice them. So we do not come to know that these animals lay eggs. ॲन्टची अंड माहिती आहे का? इतकं छोटं असतं व्हाईट कलरचं. मी डॉट काढला इथे कुठेतरी, दिसतोय का तुम्हाला? हा पहा, इतकं छोटं असतं. व्हाईट कलरचे छोटे छोटे अंडे असतात. खूप स्नेकचे अंडे पण छोटे असतात. फ्रॉक्सचे तर इतक्या जागेमध्ये थाउजंड्स ऑफ अंडी मावतील. इतके छोटे छोटे अंडी असतात. आणि फिशेसचे पण छोटे छोटे अंडी असतात. हे छोटे छोटे असल्यामुळे आपल्याला ते दिसत नाही. आपल्याला असं वाटते की डायरेक्ट बेबी बाहेर आलेला आहे का ममाच्या टमीमधून. बट इट इज नॉट लाईक दॅट. दे ऑल्सो ले एग्स. द एग्स ऑफ सम ॲनिमल्स आर व्हेरी स्मॉल, व्हेरी टायनी. टायनी म्हणजे स्मॉल. We would hardly notice them. So we do not come to know that these animals lay eggs. But we know for sure that hen lay eggs. hen कोंबडी अंडे देते आपल्याला माहिती. का माहिती आहे? कारण कोंबडीचं अंड मोठं असतं, आपल्याला इझिली दिसतं. ओके. हर एग्स आर बिग इनफ टू बी सीन अर्ली, इझिली. हे पहा, इथे अंडी दाखवलेली आहे. कोणाची आहे ती? कोंबडीची अंडी आहे. इथे एक नवीन गोष्ट शिकायची आहे आपल्याला. तुम्हाला माहिती आहे ही कोंबडी काय करते? जेव्हा हिने अंडे दिले की ती काय करते? त्या अंड्यावर बसते. का? द प्रोसेस इज कॉल्ड ॲज हॅचिंग. अंडी काय करते? कोंबडी काय करते? हॅन तिच्या बॉडीची जी हीट आहे ती हीट कोणाला देते? अंड्यांना ट्रान्सफर करते. आणि या प्रोसेस झाल्यामुळे या अंड्यांच्या आतमध्ये काय होतं? त्याचे जे चिक्स असतात, पिल्लू असतात, त्यांची ग्रोथ होते. आणि पूर्ण ग्रोथ झाली की मग ते काय होतात? अंड्यामधून बाहेर येतात. ओके. सी हिअर वन इम्पॉर्टंट टर्म इज देअर, हॅच. हॅच म्हणजे प्रोसेस ऑफ गिविंग warmness to the egg. When a hen sits on her eggs to warm them, she is said to be hatching her eggs. कोंबडी जेव्हा तिच्या अंड्यांवर बसते, sit on its eggs to make it warm, it is said hatching her eggs. त्या प्रोसेसला काय म्हणतात? hatching her
एग्स बनतात. ठीक आहे. A hen lays eggs. Warmth is necessary for chicks to grow inside the egg. So, after laying them, a hen sits on the eggs to keep them warm. The chicks inside slowly keep growing. या अंड्यांमध्ये जी पिल्लू असतात, कोंबडी जेव्हा या अंड्यांवर बसते तेव्हा तिच्या बॉडीची जी हीट आहे ही या अंड्याला मिळते. त्यामुळे अंड्याच्या आतमध्ये काय होतं, एग्सच्या आतमध्ये त्याची जी बेबी असते, कोंबडीचा बेबी म्हणजे ज्याला चिक म्हणतो आपण, त्याची हळूहळू काय होते, ग्रोथ होते. ओके. अँड वेन द ग्रोथ इज कम्प्लीट द चिक ब्रेक्स द एग शेल अँड कम आउट. आता पूर्ण ग्रोथ झाली की हा पिल्लू काय करतो, हा पिल्लू त्याच्या चोचीने हे अंड फोडतो आणि तो अंड्याच्या बाहेर येतो. ओके. आणि बाहेर आल्यानंतर जे पिल्लू असतं कोंबडीचं, इथे दिसतंय का छोटे छोटे पिल्लू, हे पिल्लू कुणासारखे दिसतात, दे डू लुक लाईक देअर मदर बट दे आर स्मॉलर इन साइज. स्लोली दे ऑल्सो ग्रोज अँड आफ्टर सम टाइम दे बिकम adult. Okay. When its growth is complete, the chick breaks the eggshell and comes out. The hen look after its chicks till they grow a little bigger. थोडेसे मोठे होईपर्यंत काय करते हेन, तिच्या पिल्लांची चिक्सची केअर करते, त्यांची काळजी घेते मोठे होईपर्यंत. ठीक आहे. सो डू यू नो, when a hen is hatching her egg, she becomes aggressive for fear of their safety. She attacks anyone who tries to go near the eggs. जेव्हा अंडी देते ना, ती जेव्हा अंडींवर बसून तिला हॅच करत असते अंड्यांना, ती अग्रेसिव्ह बनते. अग्रेसिव्ह म्हणजे तुम्ही जर त्या पिरियडमध्ये कोंबडीच्या जवळ जायचा प्रयत्न केला तर ती तुमच्यावर अटॅक करू शकते, कारण तिला काय वाटतं की तुम्ही काय करताय, तिच्या पिल्लांना, तिच्या एग्सना हार्म करण्यासाठी जात आहे असं तिला वाटतं. म्हणून ती कशी बनते, अग्रेसिव्ह बनते. ओके. आपण खूप सगळे वर्ड्स याच्यामध्ये अंडरलाईन केलेले आहेत, ते वर्ड्स तुम्हाला लिहून घ्यायचे आहे. आणि मी 2 क्वेश्चन्स देते आहे, त्या क्वेश्चन्सची आन्सर लिहायचे तुम्हाला. क्वेश्चन नंबर 1, नेम some animals that give birth to young ones. And second question, name some animals that lay eggs. काही जे बेबीजना जन्म देतात, बर्थ देतात, त्या ॲनिमल्सची नावं लिहायची आहेत आणि काही एग लेईंग ॲनिमल्सची नावं तुम्हाला लिहायची आहेत. ठीक आहे. बाकीचा पोर्शन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू.